न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शिक्षक मतदारसंघातून आज रतन चावला यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिक्षकांच्या अडचणी तसेच संस्था चालकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीच आपण शिक्षक मतदार संघटना निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शासन स्तरावर शिक्षणावरील होणाऱ्या खर्चाचा 8% तरतुदीऐवजी अर्थसंकल्पात एकूण सर्व 15% इतका खर्च वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित व अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे, त्याचप्रमाणे वंचितांना लाभ मिळवून देणे, पायाभूत व वाढीव पदांचा मान्यता व कार्य करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावणे असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठीच आपण उमेदवारी करत असल्याचं रतन चावला यांनी सांगितलंय। मला या क्षेत्रामध्ये येण्याचं एक सर्वात मोठं एक कारण आहे। मी मागील 15 वर्षापासून एक संस्थावर सचिव म्हणून काम करत असताना मला जे अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणी आपल्या 5 जिल्ह्यांमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असेल हे मला मनाला वाटलं आणि या सर्वांचं निदान कसं करायचं याच्याकरता मी आत्मचिंतन केलं आणि शेवटी या सर्व जर निदान करायचं असेल तर त्याच्याकरता सिस्टममध्ये जाणं सर्वात प्रथम गरजेचा विषय आहे। सर्वप्रथम जी शिक्षणावर राज्य सरकार खर्च करतो 8% ते फक्त दाखवण्याकरता आहे, 3% पुढे खर्च होत नाही आणि देशाचं जर भविष्य बनवायचं असेल तर शिक्षणावर कमीत कमी 10% पुढे खर्च व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे आणि ते इमानदारीने करायला पाहिजे। सर्वप्रथम हा मुद्दा मी लावून धरणार आहे का कमीत कमी 10% खर्च करायला पाहिजे, ज्यामुळे सर्व शाळांचे जेवढं पण त्यांच्या बौद्धिक त्यांच्या गरजा आहे ते पूर्ण होणार आणि आमचं जे भविष्य आहे ते घडणार। दुसरी गोष्ट, आमच्या जे नॉन ग्रँटचे शाळा आहे त्या शाळांमध्ये आज जेवढेही टीचर्स तिथं काम करतात त्यांना सरकारच्या ग्रँटेड म्हणजे शाळाप्रमाणे त्यांना पगार भेटत नाही। आम्ही त्यांना सरकारचे ग्रँटप्रमाणे नाही, कमीत कमी 50% गव्हर्नमेंटने त्याला पगार द्यावा व 50% संस्थांनी द्यावा, जेणेकरून कारण जे सरकारी संस्थांमध्ये काम करतात ते पण B.Ed, D.Ed, M.Ed असतात आणि हे पण B.Ed, D.Ed, M.Ed असतात, पण हे जेव्हा काम करतात तर त्यांना त्यांची कामाची शाश्वती नसती। केव्हा त्यांना संस्था 1 वर्षात 2 वर्षात त्यांना काढून देणार किंवा त्यांना कुठं दुसरे संस्थांमध्ये 2-4 हजार रुपये जास्त भेटेल तर ते सोडून जाणार। त्याच्याबद्दल काही वाईट पण नाही, कारण जसं त्यांना जास्त भेटेल ते तिथं काम करणार, पण त्याचा जो विद्यार्थ्यांवर फरक पडणार आहे। कारण या 1 वर्षातमध्ये समजा कोणी टीचर सोडून गेलं तर जी नवीन टीचर येणार आहे त्याला 6 महिने त्या पोरांचं फक्त अभ्यास करण्यामध्ये लागून जाईल आणि त्यांच्यानंतर परत ती जर पुढच्या वर्षी गेली का परत एखादी दुसरी टीचर आली का परत त्याला त्या पोरांचा अभ्यास करावा लागेल। त्याच्यामुळं पोरांचं शैक्षणिक जो त्यांना शिकायला पाहिजे ते त्यांना त्याचं होणार नाही आणि त्याच्यामुळं हे टीचर परमनंट कसं राहणार तर त्याच्याकरता आपण जर त्यांना 50% शासनाने आणि 50% संस्था चालकांनी दिले तर ते त्या ठिकाणी हमेशा ते स्थायी राहणार आहे आणि आपले पोरांचं पण चांगल्या प्रकारे शिक्षण होणार आहे आणि आपल्या देशाचं भविष्य पण घडणार आहे। आणि त्याच्यानंतर जे संस्था चालकांना जे अडीअडचणी येतात त्याच्याकरता सुद्धा काम करणार। आपले जे शिक्षक आहे त्यांचे जे बिल्स असतात ते बिल्सकरता जे लेट होतात त्यांच्याकरता काम करू, त्यांचे ID शालांपोर याच्याकरता आपण काम करू आणि जास्त न जास्त आता याच्या अगोदर कसं व्हायचे ज्यांचे 100-200 शाळा असतात ते उभे राहतात आणि उभं राहताना ते शाळापुरतंच काम करतात, बाकी जे छोटे युनिट असतात 1-2 युनिट त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही। मी किंवा माझी एकच संस्था आहे आणि एक संस्था असल्यामुळं मी 24 तास बाकी संस्थांकरता काम करणार, बाकी टीचर्सकरता काम करणार। नॉन ग्रँटचे जे टीचर्स आहे सर्वप्रथम माझा मुद्दा तोच राहणार आहे, त्यांना 50% ग्रँटवर कसं काय आणायचं आणि त्यांचं आयुष्य आणि आमचे विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं चांगलं होईल हा माझं प्रथम याच्यातमध्ये काम राहणार आहे। मी भाग्यश्री संजय हिरे डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल इथली शिक्षिका आहे। मागील 25 वर्षापासून इथे काम करते। आमचे शाळेचे सेक्रेटरी सर श्री रतन चावला सर आज शिक्षक मतदारसंघ याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत। आमच्या सगळ्या शिक्षकांचा सपोर्ट त्यांना आहे। आम्ही आज इथे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग इथे जमलेलो आहेत त्यांना आमचा सपोर्ट देण्यासाठी।
सरांचं जसं म्हणणं आहे की नॉन ग्रांटमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना 50% वेतन तरी मिळायला पाहिजे. हा आमचा खूप आमच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे, त्याच्यासाठी सपोर्ट आहे. आणि मागील 15 वर्षापासून मी सरांसोबत काम केलेलं आहे. मला माहिती आहे एकदम कोणती पण परिस्थिती बिकट आली तर त्याच्यातनं बाहेर कसं निघता येतं हे सरांकडे गुरुकिल्लीच आहे. म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे जर सर निवडून आलेत तर आमचाच काय सगळ्या नाशिक आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा जो पण प्रॉब्लेम आहे सर इझिली सॉल्व करतील. म्हणून मी सरांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना निवडून येण्यासाठी देवाचरणी प्रार्थना करते. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून आमच्या संस्थेचे सचिव माननीय रतन राजलदास चावला यांनी उमेदवारी जी आहे ती घेतलेली आहे. मी आपल्या तमाम शिक्षक बंधू आणि बांधवांना हे सांगू इच्छितो की माननीय चावला सर यांनी शंकर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत असताना त्यांना या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. म्हणून धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील खास करून विना अनुदानित शाळांसाठी सर उल्लेखनीय असं कार्य करणार आहेत. त्याच संदर्भात जुनी पेन्शन योजना असेल त्याबद्दलही त्यांची एक कृतिबद्ध असा कार्यक्रम त्यांनी तयार केलेला आहे आणि जर ते निवडून आले तर त्या कार्यक्रमाची ते पूर्णतः अंमलबजावणी करतील. 24 तास उपलब्ध असणारी ही व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला न्याय देऊ शकेल. तरी माझी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून रतन राजलदास चावला यांना बहुसंख्य मतांनी पसंती क्रमांक 1 मत देऊन विजयी करावे. आज उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अनिल ज्ञानचंदानी, नवीन गुरुनानी, बाळासाहेब आडके, दीपक केवलानी, जयराम चावला, मनोहर बाकीजा, नरेश कोकरेजा, विक्रम पवार, कन्हैयालाल माकीजा, सोपान कांगणे, जयश्री शिंदे, जय शिवाजी, जय श्री मोजाळ, रुपाली पवार, प्रियंका आहुजा, दीपाली जाधव, रुपाली जाधव आदींसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.